या संदर्भात योग्य ती कारवाई केली। एकंदरीतच या सगळ्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते की एका बाजूला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं म्हटलेलं आहे, तर गृहमंत्री स्वतः मात्र अटक झाल्याचं बोलताना दिसतात। का तफावत आहे हे येत्या काळामध्ये स्पष्ट होईलच। मात्र थेट आपण आता चर्चेकडे वळूयात। संतोष शिंदेजी, मी आपल्यापासून सुरुवात करेल। 2 जण ताब्यात आणि त्यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचं कळतंय। 7ही आरोपींविरोधात दाखल गुन्ह्यामध्ये कलम हे मात्र जामीन पात्र आहे। प्रवीण गायकवाड देखील यावरतीच बोलताना आपल्याला पाहायला मिळाले होते। सर्वप्रथम प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सर्वप्रथम जाहीर निषेध करावा तेवढा कमीच आहे आणि त्याचं समर्थन कोणीच करणार नाही। तो पोलीस अधिकाऱ्यांची शाब्दिक भूमिका आणि माननीय राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांची भूमिका याच्यात तफावत वाटते आणि इथंच पाणी मुरल्यासारखं दिसतं। ज्या पोलीस अधिकाऱ्यांना, ज्या आरोपींना अटक केल्यानंतर किंवा ताब्यात घेतल्यानंतर ज्या आरोपींचे फोटो याच फडणवीस साहेबांच्या माजी प्रदेशाध्यक्ष किंवा बावनकुळे साहेबांसोबत दिसतात, त्या व्यक्तीला हे दखलपात्र गुन्हा कसा दाखल करतील? साहेबांचा आमचा असा माहिती वजा जे आम्ही काही सोर्सेस मधून मिळाली, बावनकुळे साहेबांचा स्वतः फोन गेला होता की त्यांना जास्त त्रास द्यायचा नाही किंवा ते आपलेच कार्यकर्ते आहेत वगैरे वगैरे जे करते। जर सीडीआर काढला तर सगळं समोर येईल। बरं, सीडीआर काढण्याची मागणी संभाजी ब्रिगेडकडून सातत्यानं होतीये। प्रवीणजी बोलतात, तुम्ही बोलतात, मी थेट अजितजी चव्हाण यांच्याकडे जाईल। अजितजी, प्रवीण गायकवाडांवरील हल्ला हा सरकार पुरस्कृत असल्याचा दावा सातत्यानं होताना दिसतोय। आताही संतोषजींचं तेच म्हणणे, स्वतः प्रवीण गायकवाड यांनाही तुम्ही ऐकलेलं असेल। सरकारचा यामागे हात आहे असा आरोप ज्या वेळेला होतो त्यावेळेला सरकारची भूमिका नेमकी काय आहे? अजितजी। विशालजी, सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय। मी वेगवेगळ्या चॅनल्सवरती आता प्रवीण दादा बोलतायत, मी सुद्धा या इकडच्या बाजूने बोलत होतो। सर्वप्रथम श्री प्रवीण गायकवाड यांच्यावरती जो हल्ला झाला त्याचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। मला याच्यामध्ये इतकंच सांगायचं आहे की हा जो काटे आहे हा कधी काळी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचा प्रदेशाचा कार्यकर्ता होता, परंतु एका प्रकरणामध्ये जेव्हा तो अडकला, ते लक्षात आलं, त्याची पार्श्वभूमी लक्षात आल्यानंतर त्याला भारतीय जनता पक्षातनं काढून टाकले। मी आज स्वतः म्हणजे शिंदे साहेब, आपण जे म्हणाल ते मी हारायला तयार आहे। मी आज जवळपास 11 वाजेपासून बावनकुळे साहेबांच्या बरोबरच होतो। आता काही वेळापूर्वी मी त्यांच्यापासून आलो। अशा पद्धतीचा कुठलाही फोन करणे किंवा दबाव टाकणे असा प्रश्नच नाही। त्याचं कारण मी आपल्याला सांगतो की हा माणूस, हा ज्यांनी त्याला पक्षामध्ये आणलं त्यांच्याशी मी अर्धा पाऊण तास आधी चर्चा केली आणि स्पष्टपणे मी आपल्याला सांगतो, याचं निश्चितपणे राजकारण होतंय, ते खरं तर व्हायला नको। आम्हाला समाधान या गोष्टीचं आहे, प्रवीण दादांच्या बरोबर परिवार होता। हा अत्यंत गुन्हेगारी प्रवृत्तीचा विक्षिप्त माणूस आहे। प्रत्येक राजकीय पक्षामध्ये थोडा बहुत फरकांना असे लोक येतात कोणाचा तरी वशिला लावून, पण त्यांचं खरं रूप समोर आल्यानंतर त्यांना नारळ दिला जातो किंवा दुर्लक्ष केलं जातं। तसाच हा कार्यकर्ता होता। यानं याच्या व्यक्तिगत प्रसिद्धी करता म्हणजे प्रवीण दादांच्याच बोलण्यातनं आलं की त्यांना एक PR एजन्सी लावली होती। मला सांगा विशालजी, आपण पत्रकार आहात, अशा या परिस्थितीमध्ये प्रवीण दादांच्या वरती हल्ला घडवून आणून काय फायदा आहे बरं आम्हाला राजकीय? म्हणजे साधं एक डोकं लावलं पाहिजे की आम्हाला याचा राजकीय फायदा काय? आणि आता हे सगळं घडल्यानंतर एका कार्यकर्त्यानं याच्या आधी सुद्धा संभाजी भिडेच्या प्रकरणामध्ये अत्यंत आपण ज्याला असं म्हणूया की उग्र आणि आक्रमक भूमिका घेतली होती, पण त्याला माहिती होतं की त्याने जर असं केलं तर त्याला एक महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळू शकेल। प्रवीण गायकवाड यांच्यासारखं चळवळीमध्ये काम करणाऱ्या नेतृत्वाला जर आपण काळं फासलं किंवा प्रसिद्धीसाठी हा प्रकार असेल तर मात्र कुठेतरी सलोखा बिघडतोय, याकडे आपल्याला सगळ्यांना लक्ष द्यावं लागेल। राजेंद्रजी, लगेच आपल्याकडे तो अजितजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येणार आहे। शिवधर्म हे देखील नाव जे आहे ते मात्र एकेरीच उल्लेखाचं आहे। ज्याही संघटना आहे त्यामध्ये जर आता